बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी कलानुसार 243 पैकी 190 पेक्षा जास्त जागांवर रालोआची जोरदार मुसंडी, ऐतिहासिक विजयाच्या दिशेने घोडदौड। भाजपा 89 जागांची आघाडी घेत राज्यात क्रमांक 1 चा पक्ष। मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या जदयूची 79 जागांच्या आघाडीसह उल्लेखनीय कामगिरी। लोजपाला 21 जागांवर आघाडी। बिहार विधानसभा निवडणुकीत इंडी आघाडीची मोठी पिछेहाट, 243 पैकी केवळ 41 जागांवर आघाडी। आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव पिछाडीवर। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या मतचोरी मुद्द्याकडे मतदारांनी फिरवली पाठ। 60 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला फक्त 4 जागांवर आघाडी, 5व्या स्थानावर घसरगुंडी। दिल्ली कार स्फोटातला प्रमुख आरोपी डॉक्टर उमर नबी याचं पुलवामातलं घर सुरक्षा दलांनी केलं उद्ध्वस्त। फरीदाबादमधल्या अल फलाह विद्यापीठाच्या मान्यतेला भारतीय विद्यापीठ संघटनेनं दिली स्थगिती। रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक लिमिटेडशी 2095 कोटी रुपयांचा करार। नाशिक कुंभमेळ्यासाठी सुमारे 6000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। एकूण 20000 कोटी रुपयांची कामं केली जाणार। मुख्यमंत्री ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना आज महाराष्ट्र भूषण 2024 या महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं होणार सन्मान। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज बालदिनाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नेहरूंना अभिवादन। ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत रिकर्व प्रकारात दक्षिण कोरियाला नमवून पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताची सुवर्ण पदकाची कमाई। आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी, 5 बाद 129 धावा। नमस्कार।